जवळ सूर्या प्रकल्पाच्या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी म्हणजेच आज प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देत पाहणी केली। यात अडकून पडलेल्या राकेश कुमार चालकाचा शोध घेण्यासाठी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। 29 मे रोजी रात्री 9:30 वाजता वर्सोवा खाडी पुलाजवळ L&T कंपनीच्या मार्फत सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू असताना भूसंखलन होऊन दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली पोकलेनसह चालक राकेश कुमार यादव हा अडकून पडला आहे। या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात ठेकेदार यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे, परंतु 17 दिवस उलटून गेले तरीही अजून त्याचा शोध लागला नाही। शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी दौरा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली। सरकारकडून करण्यात येणार आहे। हा बिलकुल। आता तर पहिली गोष्ट त्याला आपण सुदैवाने काही जर समजा तो जीवित आहे, त्याचा मृत्यू झाला आहे की जीवित आहे हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्ध पातळीवर आपण काम करू। खाली काय आहे त्याचं अजून आपल्याला त्याची माहिती नाही, परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना जे L&T कंपनी आहे काम करते इथे 50 लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील L&Tमध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। यावेळी त्यांनी घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून त्यात अडकून पडलेल्या चालकाचा शोध घेण्यासाठी NDRFचे प्रयत्न सुरू होते। आता चालकासह आर्मी, नेव्ही, कोस्टल गार्ड यांसह इतर स्थानिक प्रशासकीय यंत्रणा नेमण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। 17 दिवस झाले तरीही अजूनही कॉन्क्रीट भिंत व ढिगाऱ्याखाली अडकलेल्या राकेश कुमार यादव याचा शोध लागला नाही। या शोध कार्यात निष्काळजीपणा दाखवला जात असल्याचा आरोप राकेश यांच्या कुटुंबियांनी केला आहे। मागील 4 दिवसांपासून बचाव कार्य थांबवण्यात आले होते। आता मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा शोध कार्य सुरू केले आहे असे राकेश यांच्या वडिलांनी सांगितले आहे। लवकरात लवकर माझ्या मुलाचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे।